नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खास त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत, काम होत नाही, मनाला शांतता मिळत नाही, घरात वाद, पैशाची चिंता, नोकरीत त्रास, व्यवसायात नुकसान आणि कितीही प्रयत्न केले तरी नशीब साथ देत नाही असं वाटतंय. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रभावी मंत्र सांगणार आहे जो रोज श्रद्धेने म्हटल्यास तुमच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतो. हा मंत्र आहे स्वामी समर्थांचा कृपा मंत्र. श्री स्वामी समर्थ. फक्त हे 3 शब्द, पण यामध्ये इतकी शक्ती आहे की अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार झाले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा मंत्र कसा म्हणायचा, कधी म्हणायचा आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही खरेच स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अडचणी येणं हे सामान्य आहे, पण काही वेळा समस्या इतक्या वाढतात की माणूस आतून फुटायला लागतो. कधी घरात पैशाची कमतरता, कधी नोकरी मिळत नाही, कधी आजारपण, कधी नात्यांमध्ये तणाव आणि त्यातून मन कायम बेचैन राहतं. रात्री झोप लागत नाही, मनात भीती आणि नकारात्मक विचार येतात. अशा वेळी अनेक लोक उपाय शोधतात. कोणी मंदिरात जातं, कोणी ज्योतिषाकडे जातं, पण खरी शक्ती आपल्या श्रद्धेमध्ये असते. आणि जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने स्वामींचं नाव घेतो तेव्हा स्वामी त्यांचा साथ कधीच सोडत नाही. स्वामी समर्थांना सांगितलं होतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त ओळ नाही, हा प्रत्येक भक्तासाठी आधार आहे. जेव्हा तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणता तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मकता कमी व्हायला लागते. मन शांत होतं, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढायला लागतो. कारण स्वामींचं नाव म्हणजे सकारात्मक ऊर्जा. आता प्रश्न येतो, हा मंत्र कसा म्हणायचा? मित्रांनो, सकाळी उठल्यावर आंघोळ करून शांत जागी बसा. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. डोळे बंद करा, मन शांत करा आणि हळूहळू मंत्र म्हणायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणा. जर 108 वेळा शक्य नसेल तर 11 किंवा 21 वेळा जरी म्हटला तरी चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मंत्र म्हणताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक भक्त सांगतात, जेव्हा त्यांनी रोज स्वामींचा मंत्र म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या आयुष्यात बदल दिसू लागले. काहींच्या घरातील भांडणं कमी झाली, काहींना नोकरी मिळाली, काहींच्या व्यवसायात प्रगती झाली, तर काहींचं मन शांत झालं. मित्रांनो, मंत्र म्हणजे जादू नाही, पण तो आपल्या मनाला शक्ती देतो आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा माणूस कोणताही संकटाचा सामना करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. एक व्यक्ती खूप अडचणीत होती. नोकरी नव्हती, घरात सतत भांडणं, कर्ज वाढत होतं, तो खूप निराश झाला होता. एक दिवस त्याला एका स्वामी भक्ताने सांगितलं, दररोज फक्त 15 मिनिटं स्वामींचा मंत्र म्हणा. सुरुवातीला त्याला विश्वास नव्हता, पण तरीही त्याने रोज मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्याच्या मनातील भीती कमी झाली. तो सकारात्मक विचार करू लागला आणि हळूहळू त्याला नोकरी मिळाली. घरातील वातावरण बदललं. तो म्हणाला, समस्या लगेच संपल्या नाही, पण स्वामींनी मला त्या समस्यांशी लढण्याची ताकद दिली. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणं खूप कठीण झालं आहे. मोबाईल, ताण, चिंता, स्पर्धा यामुळे माणूस आतून थकतो. अशा वेळी दिवसातून काही मिनिटं स्वामींचं नाव घेतलं तर मनाला खूप शांतता मिळते. स्वामींचा मंत्र हा फक्त शब्द नाही, ही एक ऊर्जा आहे, एक विश्वास आहे, एक आधार आहे. आता मी तुम्हाला एक छोटा नियम सांगते. आजपासून सलग 21 दिवस रोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा आणि त्या दरम्यान तुमच्या जीवनात काय बदल होतात ते स्वतः अनुभवा. कदाचित समस्या लगेच संपणार नाही, पण तुमच्यात त्या संकटावर मात करण्याची ताकद नक्की येईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नवीन मार्ग दाखवतात. फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा आणि रोज मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.